नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे हे बघा, आमच्या बऱ्याच महिलांची केवायसी झालेली नाहीये आणि कितीही प्रयत्न केले, भरपूर प्रयत्न केले सरकारने. तसं आपण जेवढ्याही मागण्या केल्यात ना, त्या सगळ्या सरकारने आमच्या पूर्ण केलेल्या आहेत, बरोबर मागण्या. पण ही एक आमची मागणी आहे सरकारला. आता आमच्या लाडक्या दोन्ही भावांना, आदरणीय शिंदे साहेबांना, आदरणीय देवाभाऊंना सुद्धा माझी विनंती आहे. ह्याचे व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेले आहेत. आमचं एकच म्हणणं आहे, आमच्या जेवढ्याही महिला पात्र आहेत ना, त्या सगळ्या महिलांना ई-केवायसी करण्यासाठी पोर्टलवर ऑप्शन उपलब्ध करून द्या. जर सगळ्या महिला पात्र असतील तर तुम्ही लाभ द्या. ज्या महिला ई-केवायसी केल्यानंतर ज्या पात्र नसतील त्यांना लाभ नका देऊ. पण जर ई-केवायसी करायला तुम्ही संधीच नाही दिली तर कसं कळणार त्या पात्र आणि अपात्र? आमच्या अशा बऱ्याच महिला आहेत बघा, ज्या ई-केवायसी करू शकल्या नाहीत. का करू शकल्या नाहीत? मला कमेंट येत आहेत, मला Instagramला सुद्धा कमेंट आहेत. मला अशा कमेंट आहेत, ताई माझी आई एक्सपायर झाली होती म्हणून मी ई-केवायसी नाही करू शकले, कारण मी त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये नव्हते ई-केवायसी करण्याच्या. आता आमच्या बऱ्याच महिला ज्या हॉस्पिटलमध्ये होत्या म्हणून त्या ई-केवायसी नाही करू शकल्या. असू शकतात ना, महिलांचे काही ना काही कारण असू शकतात. आम्हाला 31 डिसेंबर ही शेवटची तारीख दिली होती ई-केवायसी करण्यासाठी आणि बऱ्याच महिलांना तर किती दिवस तर पोर्टललाच प्रॉब्लेम होता. ओ-टी-पी येत नव्हता. त्यानंतर त्या महिलांची सर्व्हर प्रॉब्लेम होता, त्यांना रेंज प्रॉब्लेम होता. बऱ्याच महिलांच्या आमच्या फोनचाही प्रॉब्लेम होता. म्हणून पण त्या ई-केवायसी करू शकल्या नाहीयेत. तर ह्याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य मला सरकारला एकच आहे बघा, की आमच्या जेवढ्याही महिला आत्ता सध्या ई-केवायसी विना वंचित आहेत, म्हणजे त्यांची ई-केवायसी झाली नाही, तर त्यांना पोर्टल ओपन करून देण्यात यावं. बरोबर? आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की आता सगळ्यांसाठी जर ई-केवायसी बंधनकारक असेल, तर सगळ्यांना ई-केवायसी करायची संधी तर उपलब्ध झाली पाहिजे ना. विविध कारणामुळं बऱ्याच महिला आहेत. म्हणजे मला असं वाटलं होतं, की थोडी संख्या असेल ई-केवायसी न झालेल्या महिलांची. पण खूप मोठी संख्या आहे ज्या महिलांची ई-केवायसी झाली नाही. ह्याच्यामध्ये मी सांगत आहे असं, की ज्या महिला पात्र असतील त्यांना लाभ द्या आणि ज्या नसतील त्यांना लाभ नका देऊ. आमचं स्पष्ट म्हणणं आहे असं. मी असं नाही म्हणत आहे, की पात्र नाहीत त्या महिला तरी तुम्ही त्यांना लाभ द्या. बरोबर ना? आणि कोण अपात्र, कोण पात्र त्याचा मी व्हिडिओ कालच शेअर केलाय बघा एक आपला, की या निकषामध्ये जर तुम्ही बसलात त्या तर तुम्हाला लाभ मिळणार आहे. बऱ्याच महिला असं म्हणतायत, ताई आम्ही हा व्हिडिओ पाहिला, आम्ही निकषामध्ये बसतोय, पण आमचा लाभ बंद झालेला आहे. तर सगळ्या जेवढ्याही आमच्या महिला या योजनेच्या अंतर्गत पात्र आहेत, ज्यांची केवायसी झालेली नाहीये, त्या सगळ्या महिला आता खूप नाराज झालेल्या आहेत. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे, की आमच्यात भेदभाव केला जातोय. अर्ध्या महिलांना तुम्ही लाभ देताय, अर्ध्या महिलांना तुम्ही लाभ देत नाही. त्यापेक्षा आमच्या सगळ्या महिला म्हणतायत, द्यायचंय तर सरसकट सगळ्यांना लाभ द्या ना. जेवढ्या महिला पात्र आहेत त्या सगळ्यांना लाभ द्या आणि सरसकट सगळ्यांनाही केवायसी करायची संधी द्या, ज्या पात्र असतील त्यांना. तर असं तर झालेलंच नाहीये. पण मी खरंच सरकारला या ठिकाणी परत एकदा आज विनंती करणार आहे, की आमच्या जेवढ्या महिला या योजनेच्या अंतर्गत पात्र आहेत, त्यांना पोर्टलवर ऑप्शन उपलब्ध करून द्या. कारण तुम्ही तसंही आता पोर्टल सुरू केलेलं आहे ना. ज्या महिलांकडून ई-केवायसी मध्ये चूक झाली ना, त्यांच्यासाठी तुम्ही आता पोर्टल ओपन केलेलं आहे. बरोबर? केलेलं आहे ना. मग त्याच पोर्टलवर हे दुसरं ऑप्शन पण द्या ना, की ज्या महिलांनी केवायसी एकदाही अजून केलेलीच नाही विविध कारणामुळं, तर त्यांनाही पोर्टल ओपन करून द्या. म्हणून बिचारा त्या महिला ई-केवायसी करतील. ज्या पात्र असतील त्यांना हप्ता मिळेल. म्हणजे मी खरंच कळकळीची विनंती करते. बघा असं झालंय ना, काय झालं माहितीये का? आता शेजारी-शेजारी घरं आहेत. तर शेजारी हप्ता येतोय आणि त्याच्या शेजारच्या महिलेला हप्ता येत नाही. म्हणजे 2 महिला आहेत, 2 महिलांपैकी एका महिलेला शेजारणीला हप्ता येतो, दुसऱ्या शेजारणीला हप्ता येत नाही. तर जिला हप्ता आला नाही ती म्हणते, तिला हप्ता आला, आम्हाला आला नाहीये. मग इथं काय होतं माहितीये का? हे भांडणाचं कारण झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी, की आणि ह्याच्यामध्ये गैरसमज पण खूप झालेला आहे. सरकारच्या बाबतीत सुद्धा खूप गैरसमज महिलांमध्ये निर्माण झालेला आहे, की सरकार भेदभाव करत आहे. कारण विचार करा ना, जर गावखेड्यामध्ये गाव सगळे घरं एकमेकांना लागून असतात. तर अशा ठिकाणी हे गैरसमज होणार आणि मला कुठून तर काल कमेंट होती, "अख्ख्या गावाचाच लाभ बंद झालाय." मला असं ती कमेंट आली होती काल. असं कसं काय होईल ना? आता गावखेड्यातल्या महिला तर सगळ्यांना माहिती आहे आय-टी-आर भरत नाहीत. हां, फोर व्हीलर वगैरे असेल त्यांच्याकडे काहीतरी असू शकतंय. पण मी सांगितलेलं आहे त्यांना, की तुम्ही जर निकषामध्ये बसलात तर तुम्हाला लाभ मिळेल. पण ई-केवायसी झालीच नाही तर कसं कळणार त्या पात्र आहेत का अपात्र आहेत? हा मुद्दा खूप मोठा आहे. मी परत एकदा सरकारला आणि पूर्ण महायुती सरकारला या ठिकाणी कळकळीची विनंती करते आहे. तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला खरंच माझी विनंती आहे, की ज्या महिलांनी केवायसी केली नाही त्यांना उपलब्ध करून द्या संधी ई-केवायसी करण्याची. अपात्र ठरल्या तर अपात्र होतील, पण पात्र ठरल्या तर लाभ मिळेल त्यांना. खूप महत्त्वाचा विषय आहे हा. कारण मी या महिलांशी पर्सनली कनेक्ट आहे, पर्सनली. त्यामुळं ना मला खूप असं वाईट वाटतंय या महिलांचं, की यांना गरज असूनही पैसे मिळत नाहीयेत. खूप गरजू आहेत त्या महिला, पण त्यांना हप्ता मिळत नाहीये.
बाकी सरकारला सर्व काही माहिती असतं. मी काही खूप हुशार नाही एवढी सरकारला शिकवायला. पण ज्या महिला माझ्याशी बोलतायत, माझ्याशी कनेक्ट आहेत, त्या संदर्भात मी हा मुद्दा या ठिकाणी शेअर केलाय. मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. आमची ही योजना खरंच महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी खूप महत्त्वाची ठरलेली आहे. आणि अशीच ही योजना आहे ना, महत्त्वाची कायम असो आणि आमच्या सर्व महिला, जेवढ्याही महिला या योजनेचा लाभ घेत आहेत, त्या सगळ्या आर्थिकरित्या सक्षम व्हाव्या. हाच माझा पहिल्यापासून उद्देश आहे. आणि इथेच कुठेतरी मला असं वाटतंय, की या महिलांना जर लाभ मिळत नसेल, तर तो लाभ मिळाला पाहिजे. मी मुख्यमंत्री साहेबांची वेळ मागितली आहे, मी उपमुख्यमंत्री साहेबांची वेळ मागितली, मी आदित्यताई तटकरे यांची वेळ मागितली. पण मला सरकारला व्हिडिओ शेअर केलेले आहेत टॅग करून. काही तर भले मला वेळ नका देऊ म्हणते मी, मला वेळ नका देऊ, पण कमीत कमी आमच्या महिलांना ई-केवायसी करण्यासाठी पोर्टलवर ऑप्शन तरी उपलब्ध करून द्या, ज्या आमच्या महिला गोरगरीब घरचो आहेत. विनंती आहे सरकारला माझी, खरंच माझी कळकळीची विनंती आहे. मी काय बोलू आता? मी खूप विनंती करते तुम्हाला. पोर्टल चालू केलं तर सगळ्याच महिलांसाठी करा आणि सगळ्यांना सरसकट केवायसी करायची संधी उपलब्ध करा. त्यानंतर तुम्हाला समजणार आहे कोण पात्र अपात्र, बरोबर ना? तर हाच एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी आज बोलायचा होता. आपण अजून एक व्हिडिओ अगोदर शेअर केलेला आहे बघा. त्याच्यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे 4 हप्ते एकत्र येतील का? किंवा मग 3 हप्ते एकत्र येतील का? 4,500 किंवा 6,000. तर नक्कीच तो व्हिडिओ पहा. आता हा व्हिडिओ सुद्धा गावखेड्यातल्या महिलांपर्यंत आपल्या जरूर शेअर करा. बऱ्याच महिलांना लाभ मिळत नाहीये, ई-केवायसी झालेली नाही म्हणून. तर नक्कीच तुम्हाला आपला आजचा सुद्धा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.